जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज जनसुराज्य शक्ती जनसंपर्क कार्यालय गणेश तलाव येथे युवकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी मंत्री तथा वारणा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनयजी कोरे, जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला असून आज भाजप, एमआयएम, बहुजन वंचित आघाडी, शिवसेना, उद्धव ठाकरे गट या पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला। हा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी युवा शक्ती प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव अण्णा कुरणे, विरंजय कद्दू, अप्पा पुजारी, सलीम पठाण, चेतन कलगुटकी, शिव भोसले, सुशांत काळे, योगेश दरवंदर, सूरज भगत यांनी विशेष परिश्रम घेतले। जनसुराज्य पक्ष सांगली जिल्ह्यात पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांनी सामान्य माणसापर्यंत जनसुराज्य पक्षाचा विचार पोहोचवण्याचे काम करायचे आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य पक्षाचे संस्थापक डॉ. विनयजी कोरे यांनी युवकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले। त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नेमका फरक काय आहे? आज हे पक्ष कुठल्या विचारातून निर्माण झाले? या पक्षाचे कार्यकर्ते ह्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना कुठला विचार घेऊन पुढे निघाले आणि जनसुराज्य शक्ती पक्ष हा कुठला विचार घेऊन पुढे निघालाय? आपलं वेगळंपण काय आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। आणि ही भूमिका खरं तर एक आपली भूमिका म्हणून मला आपल्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी मांडायची आहे। मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मी ज्यावेळेला 99ला महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलो आणि आमदार झाल्यानंतर सामान्य माणूस आणि सामान्य माणसासाठी अनेक क्रांतिकारकांच्या देहांतिक त्यागातून निर्माण झालेला हा देश आणि ह्या देशातल्या तुमच्या माझ्या जुन्या पिढीनं खरं तर हा देश एखाद्या राजाने चालवण्यापेक्षा राजा निर्माण करायची ताकद ह्या देशवासियांना दिली पाहिजे आणि त्यातून ह्या देशाचं भवितव्य त्या माणसाचं भवितव्य लिहिणारं एक साधन म्हणून संसदीय लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात आणली पाहिजे। हे स्वप्न ज्या वेळेला त्यांनी बघितलं आणि ह्या देशातली ही संसदीय पद्धत अस्तित्वात आणली। या स्वातंत्र्याची 75 वर्षे ह्या वर्षी आपण पूर्ण केली, पण खरंच ही संसदीय लोकशाही आणि सामान्य माणूस हे जीवाभावानं कधी एकत्र आले नाही। खरंच हे सरकार, हे राज्य, हा देश माझा आहे आणि तो प्रत्येक गोष्ट माझ्या हितासाठी करतोय, ही भूमिका घेऊन आपल्या समोर हे पक्ष आले का? मतांचं राजकारण आणि मतांच्या राजकारणासाठी लोकांच्या द्वंद्व निर्माण करणारे विचार तुमच्या माझ्या समोर मांडून कुणी राजकारण करायचा प्रयत्न केला का? ह्या सगळ्या विषयाचा आढावा खरं तर लोकशाहीचं भारत देशातलं यश का अपयश तुमच्या माझ्या समोर निर्माण झालेल्या ह्या पक्षांनी मांडलेला विचारांचा हा बाजार का खरंच ह्या विचारातून निर्माण झालेल्या समृद्धीचा इतिहास, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असताना खरं तर जनसुराज्य ह्या संकल्पनेला त्या ठिकाणी जन्माला घालायचा प्रयत्न तुमच्यासारख्या असंख्य